आज कोर्टामध्ये काय घडलं तर गौरी गर्जे आत्महत्येप्रकरणी तपास अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे कोर्टाने पहिल्यांदा हा प्रश्न उपस्थित केला की इतक्या गंभीर मामल्यामध्ये तपास अधिकारी कसे काय गैरहजर असू शकतात. त्यानंतर आरोपीचे म्हणजे अनंत गर्जेचे एका महिलेशी संबंध असल्यामुळे आत्महत्या केल्याचं म्हणणं मांडलं. पीएम रिपोर्ट अजून येणं बाकी आहे, त्यामुळे कशा पद्धतीने ही आत्महत्या झालेली आहे, नक्की आत्महत्याच आहे की हत्या करून त्यांना फासावरती लटकवलेलं आहे, हे अजून समोर आलेलं नाही. इतकंच नाही तर त्यांच्या घरच्यांचं आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या शरीरावरती मारहाणीच्या खुणा होत्या. त्यामुळे अशा पद्धतीच्या काही खुणा आहेत का? त्यांना काही औषध देण्यात आलेलं आहे का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा जो आहे तो त्यांच्या पीएम रिपोर्टमधनं होणार आहे. मात्र लातूरच्या एका रुग्णालयामध्ये गर्भपाताचे काही रिपोर्ट हातात आले आणि ते बघून खरं तर गौरी गर्ज हे प्रचंड अस्वस्थ झाल्या. कारण या रिपोर्टमध्ये ज्या महिलेचा गर्भपात झालेला होता तिथे नवरा म्हणून गौरीच्या नवऱ्याचं नाव होतं आणि एकूण त्यामुळे तिने या प्रकरणाची आई-वडिलांना सुद्धा माहिती दिली होती. मात्र या प्रकरणामधले इतर आरोपी जे आहेत ते आता फरार आहेत आणि आरोपी पुराव्यांची छेडछाड करू शकतात असा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांनी केलाय. त्यामुळे 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी ही वरळी पोलिसांनी कोर्टामध्ये केलेली होती. मात्र गर्जेंच्या वकिलांकडनं 6 मुद्द्यावरती खरं तर आर्ग्युमेंट करण्यात आलं, उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता गर्जेंचे वकील पहिल्यांदा काय म्हणाले, की आम्ही स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालेलो आहोत. आम्ही तपासाला पूर्ण सहकार्य करत आहोत. आमच्याकडनं काहीही जप्त करायचं नाहीये आणि बहिणीचं नाव, अनंत गर्जेच्या बहिणीचं नाव सुद्धा एफ-आय-आरमध्ये आहे. पण ती कधी मुंबईला आलेलीही नाहीये, त्यामुळे तिचा काहीही संबंध नाही. तिला गोवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट जे आहे ते गर्जेच्या वकिलांनी केलं. कमीत कमी पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती बचाव पक्षाकडनं करण्यात आली. यानंतर गर्जेला 27 तारखेपर्यंत म्हणजे 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली. इतकंच नाही तर ह्या सगळ्यानंतर अनंत गर्जेच्या वकिलांनी माध्यमांशी सुद्धा बातचीत केली. मंगेश देशमुख असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की घटना अत्यंत दुर्दैवी आहे, पण आमचे पक्षकार स्वतःहून पोलिसांना शरण आलेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी जी 10 दिवसाची कोठडी मागितली होती ती आता 3 दिवसाची झालेली आहे आणि गर्भपाताच्या ज्या घटनेचा पोलिसांनी उल्लेख केलाय ती 2021 पूर्वीची आहे. त्यामुळे आत्ताची कारणं वेगळी आहेत आणि तपास यंत्रणा योग्य तपास करतील असंही त्यांचं म्हणणं आहे. गर्भपात प्रकरणी कागदपत्र सापडली की नाही हे अजून माहिती नाही. मात्र हे प्रकरण जे आहे ते 2021च्या पूर्वीचं आहे, लक्षात घ्या. आणि गौरीचं लग्न जे आहे ते 10 महिन्यांपूर्वी झालं होतं. त्यामुळे वकिलांचं असं म्हणणं आहे की दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हे सगळं झालेलं होतं. आरोपीने स्वतःचा मोबाईल जो आहे तो पोलिसांकडे जमा केलेला आहे. इतकंच नाही तर त्या बिल्डिंगमधल्या रेफ्यूज एरिया जो होता तिथून 29व्या मजल्यावरती अनंत गर्जे हे गेले आणि त्याचा सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे असं सुद्धा वकिलांचं म्हणणं आहे.